एक जणाला मी म्हणलं चंद्रभागेत आंघोळ कर ना, तो मला पापच केलं ना तर आंघोळ कसं काय करू? मग आम्ही पापी इतका काय पण नेमका आंघोळ्या करणारे. म्हणजे कॉन्फिडन्स लय असतो, ओव्हर असतो, तेव्हाच नडवतो कधी कधी. तसं भगवान श्रीकृष्ण म्हणले मी नाही खाल्ली. आ कर रे, नाही करणार, काय संबंध आहे? पण आई म्हणले कर, नाही त्याला डर. शेवटी आज करीना. काठी घेतली, कानाला धरलं, उखळाला बांधलं, दे केला अशी माती खाता दावी याने बांधे माता. उखळ वडीत आणलं, 2 झाडाच्या मध्ये गुतलं, झाडं पडले, त्याच्यातून विमल अर्जुन दोघांचा उद्धार केला. शेवटी राग आल्या, कान पिरळा, आग केल्यास नंतर काय दिसला? अनंत ब्रह्मांडे उदरी अरे हा बालक 14 भुवन आणि 21 स्वर्ग भगवंताच्या मुखात पाहिल्याच नंतर आय म्हणल्या मी तर ह्याला बाळ म्हणते, बाळ नाही, तो जगाचा काळ आहे. पण उग नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे म्हणून तो बाळ झाला नाही तर तो काळाचा सुद्धा काळ आहे. विठ्ठल वाड्यातून रस्त्यावर चौकात आले. गोपाळ दिसल्या, गोपाळांना म्हणले जय हरी. हे गोपाळ हे वाळून गेलेले, कृष्ण जरा गुटगुटीत. मोठ्याचं लेकरू जरा नंदवा म्हणजे राजा प्रमुख गोकुळचे, आणि बाकीचे पाहिजे. इकडे या, काय तुमच्या तब्येतीन, काय शरीर संपदा काय ताकद आहे हनुमंत्रांना. याचं त्यांच्याकडे बघितलं कसं मोठ्या रक्त सळसळ करत असा. देव सुद्धा असा ऊर्जावान पाहिजे हो. बजरंग बलीकडे बघितलं की कसे छातीन फितीन अशी पॉवरफुल ऊर्जा मिळते माय बाप. ताकद बी तशी. हनुमंत महाबलीन दाढी रावणाची. आणि एवढी ताकद का होती तर अंजनेच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजने मातेचा दुधाचा थेंब दगडावर पडला तर दगड फुटत होता. आता दूध राहिले का पोरांना आईचं? आता बाटली जलमल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच, फक्त टॉपनात बदल होतो. रबरचं जातं आणि पत्र्याचं येतं. लय अवघड आहे. शरीर संपदा सुद्धा पाहिजे माय बाप. भगवान श्रीकृष्णाने खोड्या का केल्या त्याचं हे मूळ कारण आहे. मथुरा हे त्या काळचं मार्केट आहे, केंद्रबिंदू व्यापाराचं. गोकुळ हे छोटं गाव आहे. पण देवाचं म्हणणे आधी गोकुळातला जे आहे त्यांना खाऊन द्या, मग शिल्लक राहिलेलं तुम्ही नुसतं डिरीच करू नका. इकडली डिहरी विभागानं म्हणले गोपाळांचे जरा ती वाळून चालले, तुम्ही तिकडले पहिलवान बनवतात. बरं राक्षस ती खाऊन पिऊन दष्टपुष्ट होतात, आपल्याच अत्याचार करतात. मथुरा हे मार्केटचं अजूनही आपला भाजीपाला मुंबईला जातो ना, नाशिक सारख्या सिटीतच जातो ना, मोठ्या ठिकाणी छोट्या गावातून. मग पण हितली उपाशी मारायची तिकडं माल पाठवायचं हे आपल्या सिस्टीममध्ये बसतंय का? त्याच्यामुळे देव म्हणले अगोदर हितल्यांना खाऊन द्या. पण लोक म्हणली तुझं तू बघ, आमचं आम्ही बघतो. कारण चांगल्या योजना एखाद्याच्या गावाला सुद्धा पटत नसते. तर लोक म्हणतात तुझं काहीतरी ह्याच्यात प्लॅनिंग असेल, तुला माल दाबायचा असेल म्हणून तू काहीतरी खुसपाट काढतोय. आमचं गाव असंच राहू दे, विकास नाही झाला तरी चालेल पण तुझं आम्ही ऐकणार नाही. तसं गाव म्हणले आमचं आम्ही बघू, पण कृष्ण तुझं प्लॅनिंग आम्हाला मान्य नाही. आणि देव म्हणले माझं मान्य नाही, मग आता मला जे मान्य ते तुम्हाला मान्य करावं लागणार, म्हणून खोड्या केल्या. विठ्ठल खोड्या इतक्यात की त्याच्या शब्दामध्ये वर्णन होऊ शकत नाही. अनंत प्रकारच्या खोड्या केल्या. पहाटेपासून खोड्या सुरू होत्या भगवंताच्या. गवळण्याच्या गोठ्यातल्या गायी सोडल्या, गायीच्या जागेवर गाडवं नेऊन बांधली. गवळण आली पहाटे धार कंदील घेऊन. वाघाची डरकाळीन गाढवाची लाच सारखीच. हा खाटकून लाट गवळ्याला जे टाकली, कंदील इकडं तांब्या इकडं. आणि एक गाडा वरडायला लागला की बाकीची वरडायला. ती म्हणले मी कुंभारदादाच्या वाड्यात आले का काय सगळे गाडवच कसं काय? परत मालकाला बोलवलं टेंबा घेऊन. तो म्हणला सगळ्या गाया कुठे गेल्या? आणि तो मला कृष्णाला काय बोलली होती? हा म्हणले त्याला काल म्हणले होते तू माझ्या नादाला लागून दाखव. मग त्याने तर येऊन पुरा केला. म्हणले काय त्याला काय बोलायचं? माफी मग आय एम व्हेरी सॉरी. मग आय आणून दिले. अशा पहाटेपासून खोड्या सुरू केल्या. रांगोळी काढली, त्याच्यावर जाऊन लघवी केली. म्हाताऱ्या दारात झोपलं होतं, त्याच्या डिहरीवर यारा आपटला. ती उगा दमदार होतं म्हणून टिकलं नाही तर दुसरं जागेवर मिळलं असतं. मरणाच्या खोड्या केल्या. गवळणी वाईट टाकल्या. 10-12 गवळणी एकत्र झाल्या. मोर्चा काढला. यशोदेच्या तुझ्या पोराला नीट सांग, गावातली गायबानी गोळा करते ना आमच्या घरी येऊन खोड्या करते. यशोदा म्हणली चूप, बोट खाली. माझ्या पोराचं नाव घ्यायचं नाही. माझं पोरग कसं आहे तुम्हाला सांगू का? बाळ
लाईटिंगाचं बाळ आहे माझं. लाइटिंग चोपदार आहे, त्यांनी ह्याला सुद्धा लाइटिंग लावली. मी लय चोपदार बघितले पण असे नाही बघितले. चांगले छान चोपदार आहेत, मस्त चोपदार. आनंद हा सुख सोहळा गायनाचे ओढे आपल्या छंदेन मनाच्या आनंदी आवडीने. आनंद लुटायचा माय बाप काय नाही, लय चापून चुपून वाटोळ होतंय परमार्थाचं. सगळं असं खेळी मिळी पाहिजे. तुम्ही आम्ही खेळी मिळेन गदारोळी. यशोदा म्हणली माघारी निघायचं. माझ्या पोराचं वर्णन ऐकलं ना आता कसं तुम्ही आधी घ्याल त्याच्या वाट जाता. ठप आवाज. तुम्ही लपून याचा तुम्ही लपून याची गोडी आळगेता जगती खोटी. आणि तुम्हाला एक सांगते, त्याच्या वाटे जाऊ नका, तो तुम्हाला सापडणार नाही. हा ईडीला सुद्धा सापडला नाही. ईडी सुद्धा माघारी गेली, ते तुम्हाला सापडन का? हा ब्रह्मविधीचा जनिता याला पैसा येईल. सगळी सिस्टीम कामाला लागली, ह्याचं कुठंच पाऊल फसलं नाही. त्याच्यामुळे हा तुम्हाला सापडणार नाही. तुम्ही त्याचा नाच सोडून द्या. गवळणीला राग आला आणि गवळण म्हणले किसनिया तुझी लय नाटकं झाली रे. म्हणली तू अख्ख्या गावातल्या सगळ्यांच्या घरी गेला, पण तुझ्यात जर दम असेल ना तू फक्त माझ्या घरी येऊन दाखव, तुला पकडणार म्हणजे पकडणार. एवढे चॅलेंज देव सुद्धा घाबरले. म्हणजे कोण आहे रे मला चॅलेंज? गोपाळांना सांगितलं हे गवळण कोण आहे? गोपाळ म्हणले आहे गावात. कृष्ण म्हणले व्हॉट्सअप नंबर वगैरे घेऊन ठेवा आपल्याकडे, जा घर नंबर. म्हणले ही लय माझा युवा हार्ट केला रे, मी कोण आहे मला कसलं चॅलेंज देते? म्हणजे गोपाळ म्हणले आपल्याकडे सगळे आधार कार्ड सकट. गोपाळ तेवढ्यावरच होते, व्हॉट्सअप इंस्टाग्राम. आताचे बी गोपाळ तेवढ्यावरच आहेत, फक्त मोबाईल चाळू चाळीने बघू बघू ते हँग झाली बाय बाबा. त्यांना काहीच सुधारा नाही. जेवताना मोबाईल, बसताना मोबाईल, झोपताना मोबाईल, झोपीतून उठलं की मोबाईल. मोबाईल मध्ये जीवन झालं हो. मोबाईल लिमिट प्रमाणामध्ये सर्व काही असावे. आणि मग ते गोपाळ म्हणले आपल्याकडे सगळे म्हणले संध्याकाळी ह्याच्याच घरात डाका टाकायचा. ठीक आहे म्हणले. केले सगळं. गोपाळ ती दारातच बसली होती काठी घेऊन, आणि काठीला तेल लावलं होतं तिने. असं निबार चोपणार होती ती गोपाळाला. मुरलेली गवळण होती ती तरी काय म्हणली तुला बघतेच कृष्णा तंगडच मोडीन म्हणायची. कृष्ण म्हणला लय पॉवरफुल फिल्डिंग लावली र. खिडक्या पॅक आहेत, दरवाजे पॅक आहेत, जायचं कसं? भगवान श्रीकृष्ण हेड्या बाजूला बरोबर कार्यक्रम करू म्हणले. भगवान श्रीकृष्णाने योग मायने मायबाप सगळं स्वरूप प्रगट केलं ना आपोआप त्या गवळणच्या घरामध्ये गेले. दही दूध पोटभर खाल्लं आणि गवळण पकडायला हे बाकीची जी पोरं होती ती मोठाल्या टांगाची टपाटप गेली पळून. आणि कृष्ण जरा बारकं 5 वर्षाचं माझं बाळण अंगणी खेळ जरा पळत गवळणे धरलं, हाताला वडलं माघारे. किसन्या लय बात हानीत होते तुझ्या आई, असं माझं पोरगा असं तसं खोड्या करीत ना. पकडला का नाही माल मुद्दा परवा, चल घरी तुझ्या आईकडं तुला आता दाखवते. धरलं कृष्णाला ना वडीत चालवलं. जो कुणाला सापडत होता तो सापडला, त्याला बी अहंकार झाला. नुसती मनाची कृष्णाला पकडलं. निम्या रोडमध्ये गेल्या भगवान श्रीकृष्ण म्हणले गवळणीला ए मला आईकडं नेऊ नको असं मी म्हणत नाही, मला तू नीस एकदा काय खरं खोटं झालंच पाहिजे. पण घरून निघाल्यापासून माझा डावा हात तुझ्या हातात दाबून धरला, इतकं कुठं मनगड दाबीत असत्यात वय लेकराचं. बोटाला माझ्या मुंग्या आल्या, जरा थोडं ढिलं सोड की. एक काम कर, माझा डावा हात सोडून उजवा धर. तुला न्यायचंय तर नाही, पण हात चेंज कर ना. तिला बी दया आली. ही दिसाय सुंदर होतं, राज सुकुमार मदनाचा पुतळा. देवाने डावा हात सोडला आणि उजवा स्वतःच्या द्यायच्या तिच्या नवऱ्याचाच गुंतवून दिला. ते म्हणतात तिथं तिचा नवरा कस काय आला नव्हता, आणला होता गोपाळाने धरून. ह्याच्यासाठी कार्यकर्ते लागत, दरादरी वडावडी. नेता काहीच करीत नाही. नेता फक्त एसीच्या ऑफिसमध्ये फक्त बघतो कोणी किती मार खाल्ला, आणि ही निवांत असतात इकडं खालची कामाला लावतात सगळी. आणि मग कार्यकर्ते त्याच्यासाठी असतात. दिला गुतून मी कृष्णाला पकडला. ह्या नादात त्यांनी महागच बघितलं, नवऱ्याच्याच हाताला धरून वडीत चालेल नाही. ए यशोद्या ये बाहेर, तुझ्या पोराला धरून आणले. तवर तर कृष्ण घरात एंट्रीन यशोद्याच्या कडव कृष्ण, आणि तिकडून यशोदेची एंट्रीन कडव कृष्ण बघितलं. ही म्हणले हा हिच्या कडव कृष्ण आहे, मग हातातला कोण आहे बुवा?
मागचा पुढं ओढला तिचा मालक. ती म्हणली मालक तुम्ही कावा? ते मला हात बदलला तवा. नवल केवडे नकळे. अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. घरीच खोडी केली. आई म्हणली तुला तर शाळेत घालते. पूर्वीची शाळा गायी राखणे. अरे तुम्ही गाय घेऊन सारे गोपाळ रानात आले. खेळ सुरू विटी दांडू चेंडू लगोऱ्या अनेक प्रकारचे खेळ. आता ऐका, खेळ खेळायचं म्हणलं की पार्ट्या 2 लागतील. एका पार्टीत खेळ होऊ शकत नाही. क्रिकेट 2 पार्ट. क्रिकेट, बॅडमिंटन, हॉकी, कुस्ती, बुद्धिबळ, कोणचा बी खेळ घ्या, एका पार्टीत खेळ होईल का? मग तो खेळ गावाचा जरी करायचा म्हणलं एका पार्टीत कसा खेळ होईल? खरं सांगा बरं. पार्ट्या 2च पाहिजे, त्याच्याशिवाय बी रंग नाही. असं घासून चलतं उगं. आणि मग 2 पार्ट्या आणि 1 खेळ. आणि मग ऐका बरं का, त्यावेळेस बी 2 पार्ट्या. 1 पार्टी बळरामदादाची, 1 पार्टी बळरामदादाची, 1 पार्टी कृष्णाची. आता आणखी पुढचं महत्वाचं आहे का, कृष्णाची पार्टी 1, बळरामदाची पार्टी 2. पार्ट्या 2 आहेत पण अध्यक्ष एकाच घरातले आहेत. खेळ लक्षात येतोय का बघा बरं का. शिवराम महाराज बरोबर आहे का? पार्ट्या 2 आहेत पण अध्यक्ष एकाच. म्हणजे इकडं सत्ता गेली तरी त्यांनीच माल दाबायचा, इकडं सत्ता गेली तरी त्यांनीच माल दाबायचा. आपण फक्त टेटस ठेवण्यासाठी कामाला. बाकी आपला रुपयात इन्कम नाही, आपला काहीच फायदा नाही. ह्यांच्याच घरात सगळा माल आहे. ही जुनाच खेळ आहे बरं का. ही कृष्णापासूनचा खेळ आहे, ही का आताचा नाही. ही खेळ खेळणाऱ्याने जरा जपून खेळा. आणि मग 2 पार्ट्या खेळ खेळल्यावर कंटाळा आला. म्हणले बस खांदे भर पोटी भूक, काय खेळा या गोपाळ म्हणले कृष्णा अरे 12 वाजले तरी तुझा खेळ संपणार. असं कुठे खेळ असतो का? लोकांना भुका लागल्या तर तू 12 पर्यंत खेळ लांबवितो. आणि मग कृष्णाने बी जरा खेळ मग आखाडता घेतला, कारण कृष्णाला बी संध्याकाळी लांब कीर्तनाचा खेळ करायला जायचं होतं. मग त्यांनी सुकेनेतला खेळ जरा शॉर्टकट मध्ये घेतला. खडकी सोडेल्या मोठा आजीचा दही काला गोमटा, आजीव सामरावती काला पाहावती काल्याचे असे जळी देव झाले माझे. सगळ्या गोपाळाला गोल रांगेमध्ये बसवण्यामध्ये भगवान श्रीकृष्ण मध्ये इंद्रादी देवांना दुर्लभ असणारा काला भगवंताच्या कृपेनं भगवंताने गोपाळांना दिला. ऐका, कृष्णानं गोपाळांना काला दिला आणि शेवटची परत वॉर्निंग दिले. आता ब्रह्मपदाचा काला तुम्हाला दिलेला आहे. आता परत संसाराच्या रंगात रंगू नका, अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे सांगा, तुका म्हणे सांगा.